विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी प्रॉब्लेम सेट नंबर 5 यावर आधारित काही थेरी आहे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण प्रॉब्लेम सेट नंबर 5 मधील प्रश्न सुद्धा आपण सोडवणार आहोत. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत द एक्सपांडेड फॉर्म of a number and the place value of digit. आता विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येचं विस्तार रूप आणि त्याची प्लेस व्हॅल्यू, त्याची स्थानिक किंमत, त्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला बघायची. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की प्लेस नेम. आता जी संख्या, ज्या संख्येतला अंक कोणत्या स्थानावर आहे त्याच्यावरून त्या संख्येची व्हॅल्यू समजते. उदाहरणार्थ समजा मी सांगितलं 27,65,043. आता यामध्ये प्रत्येक अंक एक वेगवेगळ्या स्थानावर बसलेला आहे. आता ते स्थान म्हणजे प्लेस, ती प्लेस कोणता आहे ते आपल्याला बघायचं. आता ज्यावेळा प्लेसचं नेम वाचतो, जेव्हा आपण प्लेस काउंटिंग प्लेस आपण वाचतो त्यावेळा आपण राईट पासून लेफ्टकडे वाचत असतो, म्हणजे राईट पासून लेफ्टकडे जात असतो. पहिलं आहे ते युनिट, पहिलं जे प्लेस आहे त्याला आपण युनिट म्हणतो. नंतर आहे टेन्स, नंतर आहे 100, नंतर 1000, नंतर 10,000, लाख आणि 10 लाख. विद्यार्थी मित्रांनो, आता ही तीन संख्या या युनिट प्लेसवर आहे, म्हणजे एकक स्थानी आहे, म्हणून ह्या तीनची प्लेस व्हॅल्यू आहे ते 3 आहे. ही 3ची व्हॅल्यू 3च आहे, कारण ती युनिट प्लेसला आहे म्हणून. आता हे 4 अंक आहे, 4 अंक हे टेन्स प्लेसला आहे. 4 हा अंक 10 प्लेसला आहे, म्हणून 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 40. 4ची प्लेस व्हॅल्यू 40 झाली. आता 0 हा अंक 100 प्लेसला आहे, त्यामुळे त्याचा 0 कोणत्याही प्लेसला असला, 0 हा अंक कोणत्याही प्लेसला असला तर 0ची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. लक्षात ठेवा, 0 कोणत्याही प्लेसमध्ये असला तर त्याची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. आता त्यानंतर आहे 5. 5 हा अंक 1000 ह्या प्लेसवर आहे, म्हणून 5ची प्लेस व्हॅल्यू 5000 आहे. त्याचबरोबर 6 हा अंक 10,000 या प्लेसवर आहे, म्हणून 6ची प्लेस व्हॅल्यू 60,000 आहे. नंतर 7ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे प्लेस नेम आहे, 7ची प्लेस नेम आहे तो लाख मध्ये आहे, म्हणून त्याची 7ची प्लेस व्हॅल्यू आहे 7 लाख, कारण तो 7 या लाख ह्या प्लेसमध्ये आहे म्हणून. आणि 2 आहे ते 10 लाख या प्लेसवर आहे, म्हणून त्या 2ची व्हॅल्यू आहे 20 लाख. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणता अंक कोणत्या स्थानावर आहे, इम्पॉर्टंट हे प्लेस नेम महत्वाचा आहे. कोणता अंक कोणत्या प्लेसवर आहे त्यावरून त्या अंकाची व्हॅल्यू समजते.
म्हणजे कोणता अंक कोणत्या प्लेसवर आहे त्यावरून त्या अंकाची व्हॅल्यू समजते. आता जे आपण प्लेस व्हॅल्यू लिहिलेत हे प्लेस व्हॅल्यू हे एक्सपांडेड प्रदान झालं, म्हणजे एक्सपांड केलं आपण या संख्येचं, म्हणजे 27,65,043 याचं आपण एक्सपांड केलं, म्हणजे एक्सपांड केलं. आता हे एक्सपांड लिहायचं असतं कसं बघा, म्हणजे पहिली व्हॅल्यू आपण बघायची. पहिली व्हॅल्यू आहे ती 20 लाख म्हणून आपण लिहिताना 20 लाख. नंतर हे प्लस आहे 7 लाख म्हणून आपण +7 लाख लिहिलो. परत हे 6 आहे ते 10,000 मध्ये आहे म्हणून 60,000. परत प्लस आहे, परत हे 5,000 प्लेस आहे म्हणून 5,000 झालं. परत प्लस झिरो कारण ह्याचं 100 प्लेस झिरो म्हणून व्हॅल्यू झिरोच असते, झिरोची व्हॅल्यू झिरोच असते. नंतर 4 हे 10 प्लेसला आहे म्हणून इथं 40 झालं आणि हे 3 युनिटी असल्यामुळे इथं 3 झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे झिरो एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही एक्सपांडेड फॉर्म मध्ये झिरो नाही लिहिलं तरी चालू शकतं. त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. तुम्हाला काही प्रश्न असतात, राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म. तुम्ही त्या नंबरचं एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. झिरो असेल, झिरो लिहिलं तरी हरकत नाही, चुकीचं नाही. आता काही वेळा तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म मध्ये येतात आणि तुम्हाला सांगितलं तर राईट इन नंबर्स. बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. आणि तुम्हाला सांगितलं राईट एक्सपांडेड तुम्हाला सांगितलं द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन. एक्सपांडेड फॉर्म मध्ये नंबर दिलेत, राईट द नंबर्स ह्याच्यावर तुम्हाला नंबर लिहायचे. आता नंबर लिहित असताना मोठी संख्या वर लिहिली, म्हणजे 60,000 वर लिहिलं, ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. प्लस 4,000 मी इथं 4,000 लिहिलं, प्लस 600 परत मी 600 लिहिलं, प्लस 70 लिहिलं, प्लस 9 परत 9. सगळ्यांची बेरीज 9 7 6 4 6, म्हणजे याचा नंबर तयार झाला. तो नंबर आहे 64,679. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या एक्सपांडेड फॉर्म वरनं तुम्हाला अशा प्रकारे नंबर्स मध्ये लिहिता आलं पाहिजे, आणि नंबर दिला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक प्रश्न असतो, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. आता बघा उदाहरणार्थ मी सांगितलं, याला अंडरलाईन केलं आणि सांगितलं राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट. आता ह्या प्लेस व्हॅल्यूची अंडरलाईन डिजिट ह्याची व्हॅल्यू काय आहे. आता ह्याची झिरो कोणत्याही प्लेसला असेल तर त्या झिरोची व्हॅल्यू ही झिरोच असते. म्हणून आपण लिहिताना लिहायचं आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो इज झिरो. समजा दुसरा अंक असतो, समजा 7,8,6,2,5,0,2 असं असेल, आणि मी सांगितलं 8 ला अंडरलाईन केलं, या 8 ला अंडरलाईन केलं असेल, आणि सांगितलं राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेल्या अंकाचा प्लेस, म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय आहे, त्याची स्थानिक किंमत काय आहे. आता प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज, आता 8च्या पुढे किती घर आहेत, 1 2 3 4 5. आपण 8च्या पुढे 5 शून्य द्यायच्या, 1 2 3 4 5. म्हणजे या 8ची प्लेस व्हॅल्यू झाली 8 लाख रुपये. 8 लाख सॉरी, या 8ची प्लेस व्हॅल्यू काय झाली 8 लाख, म्हणजे 8 लाखावर ही प्लेस 8 ह्या लाखाच्या प्लेसवर आहे, प्लेस नेमवर आहे, म्हणून या 8ची किंमत झाली 8 लाख. म्हणजे कोणता अंक कोणत्या स्थानावर आहे त्यावर त्या अंकाचा व्हॅल्यू समजते.
असेल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 5 मध्ये बघायचा आहे. असेल. बघा, हे प्लेस नेम माहीत पाहिजेत. त्याचबरोबर त्याचं एक्सपांडेड फॉर्म करता आलं पाहिजे. एक्सपांडेड फॉर्मवरनं तुम्हाला नंबर्स करता आले पाहिजेत आणि नंबर्सवरनं तुम्ही एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिता आले पाहिजे. त्याचबरोबर कोणताही संख्या दिली असेल तर त्या संख्येमधला कोणत्याही अंकाच्या खाली अंडरलाईन चिन्ह दिलं असेल तर ते अंडरलाईन अंक कोणत्या स्थानावर आहे त्यावरून त्याची व्हॅल्यू समजते. अशाल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रॉब्लेम सेट नंबर 5 मध्ये बघायचे. तर बघूया आपण प्रॉब्लेम सेट नंबर 5. प्रॉब्लेम सेट 5. प्रॉब्लेम सेट 5. त्याचा क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन्ड डिजिट. आता अंडरलाईन म्हणजे अधोरेखित. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित. आता त्याचा आपल्याला काढायचं आहे प्लेस व्हॅल्यू, त्याची स्थानिक किंमत. प्लेस व्हॅल्यू मध्ये स्थानिक किंमत. आता क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यातला पहिला क्वेश्चन आहे 7895210 आणि अंडरलाईन आहे ते 7 ह्या डिजिटला. आता आपल्याला फक्त अंडरलाईन डिजिटचाच फक्त प्लेस व्हॅल्यू लिहायचे, प्लेस नेम नाही. प्लेस नेम म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000 ह्याला प्लेस नेम म्हणतात. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे ज्या प्लेसवर तो विराजमान आहे, ज्या प्लेसवर तो आहे त्याची व्हॅल्यू, त्या प्लेसची व्हॅल्यू करायची. आता 7. आता बघा 78,95,210 म्हणजे 7 हे 10 लाखला आहे. बघा, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख आणि 10 लाख म्हणजे 7 ची प्लेस व्हॅल्यू आपण लिहिताना द्यायचं आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 is place value of 7 is 70 लाख. 70 लाख म्हणजे या 7 ची व्हॅल्यू आली 70 लाख. बघा, आता आपल्याला बघायचं आहे 2 नंबरचे एक्झाम्पल. 1495210 आणि अंडरलाईन आहे ते आहे 4 ला. आता काय प्लेस, कुठल्या प्लेसला आहे बघा, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख. 4 ही लाख प्लेसवर आहे. म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4 लाख. 4 ची प्लेस व्हॅल्यू काय, 4 लाख, कारण हे लाख या प्लेसवर आहे पण त्याची व्हॅल्यू आहे 4 लाख. त्यातलंच 3 नंबरचं एक्झाम्पल 352,749 अंडरलाईन आहे 5 ला. आता 5 ही संख्या कोणत्या प्लेसला आहे तर ती 10,000 या प्लेसला आहे. म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 50,000. 50,000 म्हणजे 5 हा अंक दशहजार या स्थानावर आहे म्हणून 5 चा व्हॅल्यू 50,000 आहे. 4 नंबरचा प्रश्न 50,000
आणि अंडरलाईन आहे ती 0 वर आहे. सगळ्यात महत्वाचं, 0 कोणत्याही प्लेसवर जर असेल तर त्या 0ची प्लेस व्हॅल्यू ही 0 असते. लक्षात घ्या, 0 कोणत्याही स्थानावर कोणत्याही प्लेसवर असून दे त्याची व्हॅल्यू ही 0 असते. म्हणून प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0. कोणत्याही प्लेसला असू दे, युनिटला असू दे, टेन्सला असू दे, कुठेही असू दे, तो कोणत्याही प्लेसला असला तर त्याची व्हॅल्यू 0 असते. 5 नंबरचे एक्झाम्पल. 8 9 9 9 989 सॉरी 988. आता अंडरलाईन आहे ते ह्या 9 ला आहे. बघा 9 हे 1 2 3 4 वेळा 9 आणि 8 3 वेळा आहे. तरी सुद्धा प्रत्येक 9 ची व्हॅल्यू वेगळी आहे. ह्या 9 ची वेगळी, ह्या 9 ची. आता आपल्याला विचारलं ह्या 9 ची व्हॅल्यू काय आहे. आता बघा युनिट 10 100 1000 10,000 म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इज 90,000 म्हणजे 90,000 म्हणजे 10 हे 10 प्लेसवर आहे म्हणून जी किंमत आहे 90,000. ह्याची असेल तर 9,000, ह्याची असेल तर 900. म्हणजे कुठला अंक कुठल्या स्थानावर आहे त्याच्यावर अवलंबून की त्या संख्येची किंमत काय आहे. लक्षात आलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. आता ह्यातलाच प्रश्न क्रमांक 2 आहे तो आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, राईट द numbers in their expanded form. विस्तार रूप करायचं. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे त्याचं एक्सपांड करायचं, विस्तार करायचा. बघा सांगितल्याप्रमाणे बघा 5 6 4 3 2 1 5 म्हणजे 56,43,215. आता याचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं. एक्सपांडेड फॉर्म बघा, एक्सपांडेड फॉर्म कसं लिहायचं. या 5 ची किंमत, स्थानिक किंमत आहे 50 लाख. नंतर याची प्लस करायची. 6 ची 6 वर 5 शून्य म्हणजे 6 लाख. परत 4 वर 4 शून्य अधिक 4 वर 4 शून्य 40,000 प्लस ह्या 3 वर पुढे 3 शून्य म्हणजे 3,000 प्लस 2 वर 2 शून्य 200 प्लस 1 वर 1 शून्य म्हणजे 10 अधिक 5 नुसतं कारण ह्याची 5 ह्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे जे अंक लिहिणार त्याच्या पुढे किती अंक आहे तेवढे शून्य लिहायचे. अंक हे लिहिला त्याच्या पुढे किती अंक आहे त्याच्या पुढे तेवढे शून्य लिहायचे आणि सगळे प्लस करायचं, त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. बघा आता प्रश्न त्यातलाच दुसरा 70815 ह्याचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं. आता 7च्या पुढे किती 1 2 3 4 म्हणजे 7च्या पुढे 4 शून्य देणार म्हणजे 17,000 अधिक हे 0 असेल तर 0 लिहायची गरज नाही, 0 लिहायचं नाही. 8च्या पुढे किती घर आहेत 2 घरं म्हणजे हे झालं 800. परत अधिक 1च्या पुढे किती घर आहे परत 5. याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. 0 का लिहिलं नाही कारण 0 कोणत्याही प्लेसमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू 0 असते म्हणून हे नाही लिहिलं तरी चालू शकतं. नंतर प्रश्न क्रमांक 2 मधला तिसरा प्रश्न 835,999 म्हणजे 8,35,999. आता ह्या 8 ची किंमत आहे 8 लाख म्हणजे 8 वर 5 शून्य 1 2 3 4 5 प्लस 3 वर 4 शून्य 3 वर 1 2 3 4 शून्य म्हणजे 30,000. 5 वर 3 शून्य 5 वर 3 शून्य म्हणजे 5,000 अधिक 9 वर 2 शून्य म्हणजे 900 अधिक
ह्या 9 वर एकच शून्य म्हणजे 90 अधिक ह्या 9 वर काहीच नाही म्हणून 9. चला म्हणजे एक्सपांडेड. यातला चौथा प्रश्न 8 8 8 8 8 9. आता ह्या 8 ची किंमत 8च्या पुढं 5 घर आहेत म्हणजे हे 8 ची किंमत आहे 8 लाख. अधिक करा. आता हा 8 घ्या. हे 8च्या पुढे 4 घर आहेत म्हणजे 4 8 वर 4 शून्य म्हणजे 80,000. या 8च्या पुढे 3 घर आहेत म्हणून अधिक 8 वर 3 शून्य 8,000. परत 8च्या पुढे 2 घर आहेत म्हणून 800 अधिक हे 8 म्हणते तर 8च्या पुढे एकच घर आहे म्हणून 80 आणि 9 हा युनिट प्लेस आहे म्हणून 9. म्हणजे कोणत्या प्लेसवर आहे त्या प्लेस म्हणजे 8 हे प्लेस 10 प्लेस म्हणजे 80 झालं, 100 प्लेस म्हणजे 800 झालं, 1000 प्लेसला म्हणजे 8 झालं, 10,000 म्हणजे 80 झालं, लॅक प्लेसला म्हणून 8 लाख झालं. म्हणजे कुठल्या स्थानावर त्यावर डिपेंड ही त्याची व्हॅल्यू असते. आता यातलाच आपण बघायचा आहे 5 नंबरचा क्वेश्चन. 92329992. आता हे 9 आहे ते 3 लाख ला म्हणजे हे जर 90,000 झालं म्हणजे 90 लाख प्लस हे 2 लाख वर आहे म्हणून 2 लाख झालं प्लस हे 3 आहे ते 10,000 ला आहे म्हणजे ते 30,000 झालं प्लस हे 2,000 ला आहेत म्हणून 200 झालं 2,000 झालं प्लस 9 हे 100 प्लेस आहे म्हणून 900 झालं प्लस 9 हे 10 प्लेस आहे म्हणून 90 झालं प्लस 2 हे युनिट प्लेस आहे म्हणून 2 झालं. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात की राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे एक्सपांडेड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे तो आहे राईट द प्लेस नेम and place value of each digit in the following numbers. आता प्रत्येक दिलेल्या संख्येच्या प्रत्येक अंकाचा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची. म्हणजे कोणता अंक कोणत्या प्लेसवर आहे आणि त्या प्लेसचं नाव काय त्याची व्हॅल्यू काय त्या गोष्टी बघायच्या. त्यातला बघूया आपण आता प्रश्न क्रमांक 1 तो आहे 35,705. आता प्रत्येकाचा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची. आता इथं तुम्ही इथून चालू करा इकडून कुठेही चालू करू शकता. मी इथून चालू करतोय 3. प्लेस नेम ऑफ 3 इज प्लेस नेम काय आहे युनिट टेन्स 100 1000 10,000. प्लेस नेम ऑफ 3 इज 10,000 आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज 30,000. अच्छा प्लेस नेम ऑफ 3 इज 10,000 प्लेस नेम ऑफ 3 इज 30,000 म्हणजे याच लिहून झालेलं आहे. आता आपल्याला 5 लिहायचं आहे. सेम त्याच पद्धतीनं प्लेस नेम ऑफ 5 is 1000. Yes. Place name of 5 is 1000. Place value of 5 is 5,000.
आता हे झालं. आता आपल्याला हे बघायचं आहे. प्लेस नेम ऑफ 7 इज कुठल्या नेम प्लेसला युनिट टेन्स 100 HUNDRED हंड्रेड्स आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 700. नंतर आपल्याला बघायचं आहे प्लेस नेम ऑफ 0. प्लेस नेम ऑफ 0 इज टेन्स. 0 कुठल्या प्लेसला आहे? टेन्स प्लेसला आहे. परंतु प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0. त्याची व्हॅल्यू ही 0च आहे. तर आपल्याला बघायचं आहे प्लेस नेम ऑफ 5 इज युनिट्स. प्लेस नेम ऑफ 5 इज युनिट्स. त्याचबरोबर प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5. त्याची व्हॅल्यू 5 आहे. अशाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतात. हे त्यातला पहिला प्रश्न. आता आपण बघणार आहोत त्यातलाच दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे 782899. आता परत मी इथून चालू करणार आहे. प्लेस नेम ऑफ 7 इज. प्लेस नेम ऑफ 7 इज unit, tens, 100, 1000, 10,000, lakh. Place name of 7 is lakhs. नंतर place value of 7 is 7 lakh. सेम त्याच पद्धतीने आता परत मी ह्या 8 कडे जाणार आहे. प्लेस name of 8 is 10,000 THOUSAND 10,000 आणि place value of 8 is 80,000. आता बघणार आहे 2 चा. प्लेस name of 2 is 1000 unit, tens, 100, 1000. हे 1000 ला म्हणून 1000. मग प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 is 200 2000. प्लेस नेम ऑफ 2 is 2000. परत प्लेस नेम ऑफ 8 is. आता आपण हे 8 बघतोय. प्लेस नेम 8 is 100 HUNDREDS hundreds. प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 is 800. आता बघणार आपण हे 9. प्लेस नेम ऑफ 9 is tens. Place value of 9 is 90. त्यानंतर हे 9 बघायचं आहे. प्लेस नेम ऑफ 9 is units. Place value of 9 is 9. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत.
हे प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला दुसरा प्रश्न आहे. तर तिसऱ्यातला तिसरा प्रश्न आहे तो 82,74,508. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये सोडवा. या 8ची प्लेस वेळ जसं आपण लिहिले 8 is 10 lakh, place value of 8 is 80 lakh. तसं सेम 2 is lakh, place value of 2 is 2 lakh. सेम तसंच place name of 7 is 10,000. place value of 7 is 70,000. म्हणजे अशा प्रकारे आपण जसं लिहिलंय त्या पद्धतीने प्रत्येक अंकाचा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. तर आता आपण आहोत याच प्रॅक्टिस सेट मधला प्रॉब्लेम सेट मधला प्रश्न क्रमांक 4. तो आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि सांगितलंय राईट द नंबर, ते संख्येमध्ये लिहायचं. त्यातला प्रश्न पहिला आहे 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. अच्छा, इथं मला नंबर तयार करायचा आहे. आता नंबर करत असताना संख्या पहिल्यांदा मी लिहिणार आहे. बघा 60,000 आहे, अधिक आहे 4,000 आहे, अधिक 600 आहे, अधिक 70 आहे, अधिक 9 आहे. 9 7 6 4 आणि 6 म्हणजे ह्याचा नंबर आला 64,679. म्हणजे अशा प्रकारचे नंबर लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा 9,20,000 प्लस 7,000 प्लस 800 प्लस 5. आता बघा 9 लाख प्लस 20,000 प्लस 7,000 प्लस 800 प्लस 5. बेरीज करा 5 0 8 7 2 9 म्हणजे ह्याची व्हॅल्यू आहे 9,27,805. ह्याची व्हॅल्यू आहे 9,27,805. आता प्रश्न क्रमांक तिसरा 20 लाख प्लस 3 लाख प्लस 60,000 प्लस 9,000 प्लस 500 प्लस 10 प्लस 7. आता बघा 20 लाख म्हणजे 20 लाख लिहिणार 20 लाख अधिक 3 लाख अधिक 60,000 अधिक 9,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 7 7 1 5 9 6 3 2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू आली 23,69,570. अशाला विद्यार्थी मित्रांनो, हे संख्या फक्त क्रमाने लिहायचे आहेत. इम्पॉर्टंट ऍडिशन करताना युनिटच्या ठिकाणी युनिटच लिहायचं आहे. म्हणजे इथून संख्या सगळ्या लिहायच्या आहेत. ही 2 लाख लिहिताना ही 3 लाख लिहिताना 2च्या खाली 3 लिहायची नाही, ती बरोबर त्या प्लेसमध्ये झालं पाहिजे. सगळ्या संख्या हे युनिटपासूनच लिहायचं आहे इकडे असं. आता हे 7 आहे तर 7 2च्या खाली म्हणजे हे 7 लिहिताना ह्याच्या खाली लिहायचं नाही. युनिट टेस्टला तर युनिट टेस्टलाच लिहायचं तरच उत्तर बरोबर नाही तर उत्तर चूक येऊ शकतो. आता 4 नंबरचं एक्झाम्पल
7 lakh प्लस 80,000 प्लस 4,000 प्लस 500. बघा ह्यांची ॲडिशन करा. 7 lakh आहे, 80,000, 4,500 सगळ्यांची ॲडिशन आहे 4, 8 म्हणजे ह्याचा आन्सर आहे 7,84,500. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न सोडवता आला पाहिजे. आता यातला बघा 5 नंबरचा शेवटचा प्रश्न, प्रॉब्लेम शीट नंबर 5 मधला प्रश्न क्रमांक 4 5वा प्रश्न. 80 lakh प्लस 50,000 प्लस 1,000 प्लस 600 प्लस 9. 80 lakh प्लस 50,000 प्लस 1,000 प्लस 600 प्लस 9. 9 0 6 1 5 0 8 झालं 80 lakh 51,609. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संख्या तयार करता आल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.